शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला सुधारित पेरणी पद्धतीनं कमी खर्चामध्ये आपल्या उडीद पिकाचं उत्पादन आपण कशा पद्धतीनं घेऊ शकतो याबद्दल तो पूर्ण मार्गदर्शन करणार आहे। नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या YouTube चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो। उडीद पिकाचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला या पिकाची जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या आपण पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करू शकता। जून मध्ये 3 ते 4 पाऊस पडल्यानंतर त्याच पद्धतीनं जमिनीमध्ये 7 ते 8 इंच ओलावा झाल्यानंतर आपल्याला जमिनीला शेवटची पाळी मारून घ्यायची आहे। शेवटची पाळी मारण्या अगोदर आपल्याला खताचा बेसल डोस टाकायचा आहे। तर बेसल डोस हा आपण आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार टाकायचा आहे। तर उदाहरणादाखल मी तुम्हाला एक खताचा डोस सांगतो। शेवटची पाळी मारण्यापूर्वी 1 एकर क्षेत्रासाठी एकरी 1 ते 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट खत घ्यायचं आहे। त्यामध्ये 20-20-0-13, 12-32-16, DAP 14-35-14। तर या खतांपैकी एखादा ग्रेड अर्धी ते 1 बॅग सुपर फॉस्फेट खतामध्ये मिक्स करायचा आहे। त्यानंतर हा खत शेतामध्ये समसमान फेकून टाकायचा आहे, विस्कटून टाकायचा आहे। त्यानंतर कुळवाची पाळी मारून आपल्याला पेरणी करायची आहे। तर पेरणी करत असताना एक महत्वाचा बदल मी तुम्हाला करण्यास सांगणार आहे। सध्याची आपली पेरणी दिडकीची म्हणजे 18 इंचाची आहे। 2 ओळींमध्ये 18 इंचाचं अंतर आहे। तर सध्या विद्यापीठानं त्याच पद्धतीनं खाजगी कंपनीने विकसित केलेल्या उडीद पिकाच्या ज्या जाती आहेत त्यांना अधिक फुटवा आहे, उंची देखील जास्त वाढते। झाडांची जास्त गर्दी झाल्यामुळे पिकांवर रोग तसेच किडीचा प्रादुर्भाव जास्त वाढतो। त्यामुळं पेरणी करत असताना आपल्याला 2 ओळींमध्ये 22 किंवा 24 इंचाचा अंतर ठेवून आपल्याला पेरणी करायची आहे। तर पेरणी करत असताना आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 3.5 ते 4 किलो बियाण्याचा वापर करायचा आहे। थोडीशी आपल्याला टोकन पद्धतीसारखी सपतळ पेरणी करायचा आहे, जेणेकरून आपला तुचीवर वितीवर 2-3 मोड उगवतील। तर या पद्धतीनं आपल्याला पेरणी करायची आहे। उडीद पिकाची पेरणी पद्धतीनं लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।